मुरुम शहरातील बेरडवाडी मार्गावर रविवारी दिनांक 29 मार्च रोजी सकाळच्या सुमारास एक गंभीर अपघात टळला. कडबा भरून जात असलेल्या ट्रॅक्टरला रस्त्यावरील लोंबत्या 11 केव्हीच्या विजेच्या तारांचा धक्का लागल्याने ट्रॅक्टरमधील कडब्याने अचानक पेट घेतला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ कडबा रस्त्यावर खाली पाडून तो विझवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र आग नियंत्रणात येत नसल्याने नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तात्काळ आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळला. दरम्यान काही दिवसापूर्वीच बेरडवाडी ते मुरुम या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्याची उंची वाढली असल्याने विजेच्या तारांची उंची मात्र वाढवण्यात आलेली नाही. परिणामी या 11 केव्हीच्या तारा अत्यंत खाली लोंबत असून कोणत्याही वाहनाला सहज स्पर्श होईल अशा स्थितीत आहेत. स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करत गुत्तेदारांनी रस्त्याचे काम करताना विजेच्या तारांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले, तसेच महावितरणकडूनही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही असा आरोप केला. महावितरणचे कनिष्ठ अभियंता सचिन वाघमारे यांच्या मार्फत सांगण्यात आले की शहर व परिसरातील अनेक ठिकाणी अशा धोकादायक स्थितीत असलेल्या तारांबाबत प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून सूचना देण्यात आल्या आहेत, मात्र त्यावर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे का, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनीही तातडीने या तारांचे काम पूर्ण करून भविष्यातील अपघात टाळण्याची मागणी केली आहे. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली. नमस्कार. खरं पाहायला गेलं तर आता मुरुम शहरामध्ये शेतकऱ्याचं कडबा वाहून येते वेळेस इथली जी काही गेलेली 11 केव्ही तार आहे त्याला शॉर्ट सर्किट होऊन एका कडब्याला जाळ लागलं. याच्यामध्ये कुणाच्याही जीविताला काय धोका झाला नाही, सुदैव म्हणावं लागेल, कारण की इतक्या खाली हे तारा आहेत. खरं पाहायला गेलं तर MSCBचं जे प्रशासन आहे इतकं ढिमा आहे की कुणाचा तरी जीव घेतल्याशिवाय यांनी काय शांत बसणार नाही आणि तोपर्यंत काय यांनी काय कामं करणार नाहीत का, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होतोय. खरं पाहायला गेलं तर इतक्या खाली तारा असताना सुद्धा यांना कसं काय दिसत नाही, एका झोपा काढत आहेत का, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. आता इथनं ट्रॅक्टर जात असताना इथल्या कडब्याला जाळ लागली. अनेकांनी इथं लोकवस्ती असल्यामुळं अनेक लोक इथं येऊन एकत्रित येऊन ते जाळ विझवण्याचा प्रयत्न केला. कालांतरानं नगर परिषदची गाडी आली आणि ते बी पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे अनुचित प्रकार होण्याचं टळलं. अन्यथा भयानक अनुचित प्रकाराला या ठिकाणी सर्वांना सामोरं जावं लागलं असतं. मुरुम शहरामध्ये अनेक ठिकाणी अशा मोठ्या मोठ्या तारा खाली आहेत. माझं MSCB प्रशासनाला अशी विनंती आहे की तुम्ही कुणाचा तरी जीव जाजीपर्यंत वाट बघणार आहेत का, हा खूप मोठा प्रश्न आहे. की आता मुरुमचे जे काही वाघमारे आहेत त्यांनी सुद्धा वर अशा तक्रारी अनेक दाखल केलेल्या आहेत की 11 केव्हीची तार असेल. मुरुम मध्ये अशा अनेक तार आहेत जे की वर ओढून घेण्यासाठी त्यांनी अनेक तक्रारी देखील दाखल केल्यात अशी प्राथमिक आम्हाला माहिती मिळते. मग ती वरलं जे प्रशासन झोपा काढत आहेत का, कोण मराठी वाट पाहत आहेत का, हा प्रश्न प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित होतोय. लवकरात लवकर जर तुम्ही ह्या गोष्टी जर नाही केल्या तर आम्हाला नाविलाजाने रस्त्यावरती उतरावं लागेल, ह्याच्याशिवाय दुसऱ्या नाही. आणि या रस्त्याचं काम होत असताना ज्या गुत्तेदारांनी हे काम केलंय त्याला सुद्धा इतकी समज असायला पाहिजे की अनेक तारा या ठिकाणी रस्त्यावर आहेत. ती पहिला अगोदर यांचं प्राथमिक काम का असतंय, अगोदर तारा ओढून घेणं, परंतु ते न करता आपलं काम करून बिलं उचलून निघून जायचं. हे जे काही मनमानी कारभार चालू आहे कुठं ना कुठं थांबलं पाहिजे. इतकंच आम्ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचं म्हणणं आहे. या ठिकाणी कुठला अनुचित प्रकार घडला नाही हे सुदैव म्हणावं लागेल, परंतु कुठला तरी अनुचित प्रकार घडण्याची वाट MSCB असेल या स्थानिक जे काही प्रशासन आहे यांनी वाट पाहू नये. लागलीच ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घ्याव्या, इतकीच विनंती.